नमस्कार मंडळी. चला तर मग आज थेट मुद्द्यालाच हात घालूया. आपण बोलणार आहोत गॅस मेटल आर्क वेल्डिंगबद्दल, म्हणजेच आपलं GMAW. कधी विचार केलाय का की एक साधा चांगला वेल्ड आणि एक खरंच उत्कृष्ट वेल्ड यात नक्की काय फरक असतो? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट, हे जे काही माहितीपूर्ण सत्र आहे ते आपल्यासाठी माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलं आहे. कौशल्य विकासासाठी त्यांचं काम खरंच खूप मोलाचं आहे आणि त्यांच्या या प्रयत्नामुळेच आपण आज हे सगळं शिकू शकतोय. तर मग तोच महत्वाचा प्रश्न की एका ठीकठाक वेल्डला एका परफेक्ट वेल्डपासून वेगळं काय ठरवतं? याचं उत्तर आहे ना, ते खरं तर दोन गोष्टींमध्ये लपलंय. पहिली गोष्ट म्हणजे कामाला सुरुवात करण्याआधीची एकदम पक्की तयारी, आणि दुसरी म्हणजे समजा काही अडचण आलीच तर ती नेमकी कशी सोडवायची याचं ज्ञान. चला तर मग याच दोन गोष्टी आपण जरा बारकाईने पाहूया. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी योग्य तयारी कशी करायची ते पाहू. मग वेल्डच्या पृष्ठभागावर दिसणारे दोष कसे ओळखायचे ते शिकू. त्यानंतर वेल्डच्या आतमध्ये ज्या काही समस्या येतात त्या कशा सोडवायच्या यावर बोलू. मग आपण वेल्डचा आकार आणि त्यामुळे होणारी विकृती कशी सुधारायची हे पाहू. आणि शेवटी एक छोटीशी कामाला येईल अशी समस्या निवारण मार्गदर्शिका. चला तर मग सुरुवात करूया. ओके, तर पहिला विभाग, आणि खरं सांगायचं तर हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. का माहितीये? कारण वेल्डिंगमधल्या बहुतेक चुका या मशीन सुरू करण्याच्या आधीच टाळता येतात. अगदी सोपं आहे. जसा घराचा पाया मजबूत असेल तर अख्खी इमारत टिकते, तसंच काहीसे हे आहे. तयारी पक्की तर वेल्ड पक्का. आता हे बघा, हा जो चार्ट दिसतोय ना, हा म्हणजे वेल्डरसाठी खजिन्याच्या नकाशापेक्षा कमी नाहीये. खरंच, यात अगदी स्पष्टपणे दाखवलंय की धातू किती जाड आहे, त्यानुसार त्याच्या कडा कशा तयार करायच्या. म्हणजे बघा, पत्रा पातळ असेल तर स्क्वेअर एज चालून जाईल, पण जाड असेल तर तुम्हाला व्ही किंवा यू सारखे ग्रूव्ह करावे लागतील. आता हे इतकं का महत्वाचं आहे? कारण याच तयारीमुळे वेल्ड धातूच्या खोलवर पोचतो आणि जोड एकदम मजबूत होतो. जर ही स्टेप चुकवली तर समजा सगळंच चुकलं. चला, तर मग तयारीचा भाग झाला. आता आपण वळूया त्या गोष्टींकडे ज्या वेल्डिंग झाल्यावर दिसतात, म्हणजे पृष्ठभागावरचे दोष. या अशा समस्या आहेत ज्या लगेच डोळ्यांना दिसतात, पण फक्त त्या ओळखणं पुरेसं नाहीये, त्या मुळात का होतात हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि यातला पहिला आणि सगळ्यात जास्त दिसणारा प्रॉब्लेम म्हणजे एक्सेसिव्ह स्पॅटर. म्हणजे काय तर वितळलेल्या धातूचे छोटे छोटे गोळे वेल्डिंगमधून उडून आजूबाजूला चिकटतात. हे फक्त दिसायलाच खराब नाही, तर हे एक चिन्ह आहे की आपल्या प्रोसेसमध्ये काहीतरी गडबड आहे. मग असं होतं का? याची कारणं तशी सोपी आहेत. एकतर वायर फीडचा स्पीड किंवा व्होल्टेज गरजेपेक्षा जास्त असू शकतो, किंवा तुमचा वर्कपीस स्वच्छ नसेल, त्यावर तेल, गंज वगैरे असेल. उपाय काय? अगदी सरळ. सेटिंग्स थोड्या कमी करा. कामाला सुरुवात करण्यापूर्वी वर्कपीस एकदम स्वच्छ करा. आणि हो, शिल्डिंग गॅसचा फ्लो योग्य आहे की नाही हे नक्की तपासा. पुढचा दोष आहे पोरोसिटी. आता हा जरा जास्त गंभीर प्रकारे बरं का. यात काय होतं तर वितळलेल्या धातूमध्ये गॅसचे छोटे छोटे बुडबुडे अडकून राहतात आणि मग वेल्ड थंड झाल्यावर आतमध्ये छोटी छिद्र किंवा पोकळ्या तयार होतात. म्हणजे तुमचा वेल्ड बाहेरून छान दिसला तरी आतून अगदी स्विस चीजसारखा पोकळ आणि कमकुवत बनतो. आता पोरोसिटीची मुख्य कारणं दोनच आहेत. एकतर शिल्डिंग गॅस कमी पडतोय किंवा मग अस्वच्छता. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे गॅसचा फ्लो व्यवस्थित आहे का ते तपासा. पाईपमध्ये कुठे गळती तर नाही ना, ते बघा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर्कपीस आणि वेल्डिंग वायर दोन्ही एकदम स्वच्छ असल्याची खात्री करा. हे उपाय वाटायला सोपे आहेत, पण यामुळे खूप मोठा फरक पडतो. ओके, तर वरून दिसणारे दोष आपण पाहिले. आता जरा खोलवर जाऊया. अशा समस्यांकडे ज्या वरून दिसत नाहीत पण आतून वेल्डला पोखरून काढतात. या अशा गोष्टी आहेत ज्या वेल्डची ताकदच कमी करून टाकतात. अपूर्ण फ्युजन नावावरूनच कळतंय. म्हणजे वेल्ड केलेला धातू मूळ धातूशी किंवा आधीच्या वेल्डच्या थराशी पूर्णपणे एकरूप होत नाही. त्यांच्यामध्ये एक फट किंवा गॅप राहून जाते, आणि हाच तो कमकुवत दुवा, ज्यावर थोडा जरी ताण आला की तो तुटणार. हे का होतं? याचं मुख्य कारण म्हणजे एकतर उष्णता कमी पडतीये किंवा मग वेल्डिंग करण्याची पद्धत चुकीची आहे. अर्थात वर्कपीस स्वच्छ असणं तर बेसिक आहेच, पण त्यासोबतच योग्य व्होल्टेज निवडणं खूप गरजेचं आहे. आणि हो, तुमच्या गनचं अँगल,
तो नेहमी 0 ते 15 डिग्रीमध्येच ठेवा. तरच उष्णता बरोबर तिथे पोचेल जिथे तिची गरज आहे. उष्णतेचं गणित म्हणजे ना ते अगदी नाजूक असतं. ती खूप जास्तही नको आणि खूप कमीही नको. कारण उष्णता जास्त झाली तर एक प्रॉब्लेम आणि कमी झाली तर दुसराच. इथे बघा, एक्सेसिव्ह पेनिट्रेशन म्हणजे गरजेपेक्षा जास्त उष्णता आणि लॅक ऑफ पेनिट्रेशन म्हणजे उष्णतेचा अभाव. या दोन्ही चित्रांमधून हे स्पष्ट दिसतंय की उष्णतेच्या कमी जास्तपणामुळे वेलच्या आकारात जमीन आसमानाचा फरक पडतो. म्हणजे हा सगळा बॅलन्सचा खेळ आहे. उष्णता जास्त झाली तर वेळ धातूच्या आरपार जातो. याला म्हणतात एक्सेसिव्ह पेनिट्रेशन. हे टाळण्यासाठी व्होल्टेज कमी करा. आणि जर उष्णता कमी पडली तर वेळ फक्त वरच्यावर राहतो, आतपर्यंत पोहोचतच नाही. याला म्हणतात लॅक ऑफ पेनिट्रेशन. अशा वेळी तुम्हाला व्होल्टेज वाढवावा लागेल. सोपं आहे. चला, आता आपण शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. ह्यात आपण त्या दोषांबद्दल बोलूया जे वेल्डच्या फिनिशिंगवर म्हणजे तो कसा दिसतो यावर आणि मूळ धातूच्या आकारावर परिणाम करतात. कारण एक चांगला वेल्ड फक्त मजबूत असून चालत नाही, तो दिसायलाही एकदम स्वच्छ आणि नेटका हवा. बर्न थ्रू म्हणजे काय? तर उष्णतेमुळे वेल्ड धातूच्या आरपार जातो आणि तिथे अक्षरशः एक होल पडतं. ही समस्या विशेषतः जेव्हा आपण पातळ पत्र्यांवर काम करतो तेव्हा जास्त दिसून येते. आणि याचं कारण काय? पुन्हा तेच, गरजेपेक्षा जास्त उष्णता. उपाय अगदी सोपा आहे. व्होल्टेज आणि वायर फीडचा वेग कमी करा आणि तुमच्या वेल्डिंग करण्याचा जो स्पीड आहे म्हणजे ट्रॅव्हल स्पीड तो थोडा वाढवा. म्हणजे एकाच ठिकाणी जास्त उष्णता जमा होणार नाही. आता इथे आणखी 2 सामान्य समस्या बघूया. पहिली आहे वेव्हीनेस, म्हणजे वेल्डची लाईन सरळ न येता नागमोडी येते. आणि दुसरी आहे डिस्टॉर्शन, म्हणजे वेल्डिंगच्या उष्णतेमुळे तुमचा मूळ धातूच वाकडा तिकडा होतो. बघा, वेव्हीनेसचा उपाय अगदी सोपा आहे. हात स्थिर ठेवा, शक्य असल्यास कशाचा तरी आधार घ्या. पण डिस्टॉर्शन टाळायला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी वर्कपीसला क्लॅम्पने घट्ट पकडून ठेवावं लागतं आणि उष्णता एकाच जागी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. चला, तर आपण बरीच माहिती बघितली. आता या सगळ्याचं सार एका छोट्याशा मार्गदर्शिकेत बघूया. समजा ही तुमची एक छोटी चीट शीट आहे जी तुम्हाला नेहमी कामाला येईल. तर ह्या सगळ्या चर्चेतून 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1. जर स्पॅटर दिसला तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे वर्कपीस स्वच्छ करणे. 2. जर पोरोसिटी दिसली तर गॅस सप्लाय तपासायचा. आणि 3. जर पेनिट्रेशन कमी असेल तर उष्णता वाढवायची. बस, या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की अर्ध्याहून अधिक समस्या तिथेच संपतात. तर मग आता हे सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे. चुका कशा ओळखायच्या आणि त्या कशा सुधारायच्या हे आता तुम्हाला माहीत आहे. मग आता प्रश्न हा आहे की ह्या ज्ञानाचा वापर करून आपण काय नवीन आणि उत्कृष्ट निर्माण करणार? कारण शक्यतांना आता काही मर्यादा नाही. चला तर मग कामाला लागूया.